मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाववाल्यांनाच या देशातल्या जनतेने हटवलं आणि प्रधानमंत्री मोदींना त्या प्रधानमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. यावरती खरं म्हणजे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी मगाशी म्हटलं एक इतिहासामध्ये कायम सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण 50-60 वर्षामध्ये सलग तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्रीपद आदरणीय नरेंद्र मोदीजींना मिळालेलं आहे. ही आमच्या आमचं जे NDA आहे, NDAसाठी घटक पक्षांसाठी आनंदाचा दिवस आहे. विशेष करून आमच्या शिवसेनेसाठी हा तर अतिशय समाधानाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. कारण आमची जी काही युती आहे गेल्या अनेक वर्षापासूनची एक वैचारिक युती आहे, बाळासाहेबांनी केलेली युती आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे या देशामध्ये जे काही प्रधानमंत्री मोदीजी या पदावर आज विराजमान झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाववाल्यांनाच या देशातल्या जनतेने हटवलं आणि प्रधानमंत्री मोदींना त्या प्रधानमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं. त्यामुळे हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री साहेब, जम्मू काश्मीरमध्ये एक दहशतवादी हल्ला झालेला आहे. जगभरामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे. मात्र भारतामध्ये कुठेतरी अजून तरी दहशतवाद हे दाखवण्याचा प्रयत्न काही भ्याड नेमका शपथविधीच्या वेळेसच नाही, खरं म्हणजे हा झालेला अतिशय दुर्दैवी आणि भ्याड हल्ला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा यापूर्वी देखील जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला होता त्याचा उत्तर सर्जिकल स्ट्राईकनी मोदीजींनी आणि आपल्या देशातल्या सैनिकांनी घेतला होता. मला वाटतं आता पाकिस्ताननी हिंदुस्थानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत करता कामा नये. आणि नक्की या बाबतीमध्ये या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.